गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य हे जीवन जगताना आयुष्यामध्ये विश्वास ठेवताना चुकत असतो। बघा, आपल्या आयुष्यामध्ये अशी कितीतरी माणसं येतात आपल्या जीवनामध्ये, हे जीवन जगताना असे कितीतरी बघा लोक आपल्या जीवनामध्ये येतात आणि प्रत्येकावर आपण विश्वास ठेवून बघतो। प्रत्येकावर आपल्याला वाटत असतं की जर आता मी विश्वास ठेवला ना की मला माझा विश्वास कधीच धोका देणार नाही। पण आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी धोकाच भेटलेला आहे। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जर आयुष्यात विश्वास जर ठेवायचा असेल ना तर तो परमेश्वरावर ठेवा, देवावर ठेवावा। कारण परमेश्वरावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल ना, एकदा तुम्ही नक्कीच आजमावून बघा, एकदा तुम्ही नक्कीच या परमेश्वरावर विश्वास ठेवून बघा। कारण या विश्वामध्ये ही माझी सद्गुरू आई आहे ना। जर बघा, जेव्हा तुम्ही जन्म घेता तेव्हा तुमचे आई वडील बघा पहिले तुमचे गुरु असतात आणि नंतर तुम्ही मोठे होता, नंतर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला कोणी सांभाळण्याचं काम करतं ना तर ती म्हणजे सद्गुरू आई आहे। ही सद्गुरू आई प्रत्येक क्षणी प्रत्येक बघा तासाला आपली खबर घेत असते। पण जर तुम्ही सद्गुरू आईच्या भक्तीमध्ये राहिला तरच, नाहीतर तुम्ही अवगुणांमध्ये गुंतले जाल आणि मग तुम्ही विचार कराल की माझी सद्गुरू आई कुठे। पण सद्गुरू आईला आवडतं का? आवडतं, काय आवडतं हे प्रत्येक माणसाला माहीत पाहिजे। म्हणून जर तुम्ही भक्तिमार्गामध्ये असाल तर आयुष्यामध्ये विश्वास ठेवायचा झाला ना तर फक्त सद्गुरू आईवर ठेवा, तुम्हाला आयुष्यात कधी धोका मिळणार नाही। आणि दुसरी गोष्ट बघा, आपल्या कामावर माणसाने प्रेम करावं, पण मनुष्य प्रेम कोणावर करतो? ज्याच्याकडून त्याला धोका भेटतो ना त्याच्यावरच प्रेम करत असतो। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये 2 दिवसाचं प्रेम असतं। बघा, या सोशल मीडियाद्वारे फेसबुक, व्हॉट्सअप या अनेक सोशल मीडियाद्वारे मनुष्याला 1 सेकंदामध्ये प्रेम होतं आणि ते प्रेम पैशासाठीच असतं ना। बघा, शरीर सुखासाठी असतं आणि थोड्या अवधीमध्ये झालेलं प्रेम असतं ना ते कधीच पूर्णत्वात जात नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला प्रेम करायचं असेल ना तर तुमच्या कामावर करा। कारण बघा, पहिला विश्वास आणि दुसरं प्रेम हे दोघेही आहेत ना। जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला आणि प्रेम जर कामावर केलं तर तुम्हाला तुमची कधीच फसवणूक होणार नाही, कधीच तुम्ही। कारण हे 100% नाणं आहे, हे खरंच आहे, ते कधीच खोटं होऊ शकत नाही। पण आयुष्यामध्ये माणूस असं करतो का? आयुष्यामध्ये चुकतो कुठे मनुष्य? जर मनुष्य विश्वास ठेवतो ना, प्रत्येक वेळी अशा व्यक्तीवर विश्वास ठेवतो की प्रत्येक वेळी त्याला धोका भेटत असतो। पण तो विश्वास जर तू देवावर ठेवला, सद्गुरू आईवर ठेवला तर तुझ्या जीवनामध्ये येणारी संकटं आहेत, येणारी दुःख आहेत, त्या सर्व दुःखांवर एकमेव परिणाम करणारं शस्त्र आहे ना, रामबाण उपाय आहे सद्गुरू आई। बघ, एकदा या भक्तिमार्गामध्ये येऊन बघ, 2 वेळची उपासना करून बघ, तुझ्या जीवनामध्ये एवढं सामर्थ्य निर्माण होईल, एवढी ऊर्जा निर्माण होईल ना, तुला स्वतःवर तुझा विश्वास बसणार नाही की हे जादू, हा चमत्कार झाला कसा, माझं जीवन एवढं सुंदर झालं कसं। म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की परमेश्वर आहे ना, सद्गुरू आई आहे ना, प्रत्येक भक्ताला मदत करण्यासाठी तयार असते। पण भक्त मात्र भक्ती करतो का? वेगळ्याच अवगुणांमध्ये गुंतलेला असतो। बघा, श्रवणामध्ये राहूनसुद्धा वेगवेगळी व्यसना करत असतो। त्याला वाटत असतं की मला कोणी पाहत नाही, पण तुला वेळेवर परमेश्वर पाहत असतो।
आतासुद्धा काही मंडळी आहे की बघा तंबाखू खाते, बघा व्यसनाधीन आहे. त्यांना वाटत आहे की तुम्हाला कोणी पाहत नाही, पण असं चुकून सुद्धा वाटून देऊ नका. कारण याचा परिणाम कुठे होतो की आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी बघा घडायच्या असतात, त्या चांगल्या गोष्टी घडत नाहीत. जेव्हा आपण अवगुणांमध्ये अडकून जातो ना, बघा एखादा मनुष्य दारू पितो, बघा एखादा मनुष्य बघा स्त्रीसंग करतो, तेव्हा बघा श्रवणाला बसूनसुद्धा या गोष्टी जर तुम्ही करत असाल ना, तर तुम्ही परमेश्वराकडून अपेक्षा करू नका. कारण का? कारण बघा काही माणसं म्हणत असतात की आम्हाला प्रचिती येत नाही, पण तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोणी पाहणारं नाही आहे, पण हा भगवंत आहे ना, सर्व काही पाहत आहे. म्हणून तुम्ही जरी श्रवणाला जाऊनसुद्धा 2 वेळची उपासना करूनसुद्धा जर तुम्हाला काही प्रचिती येत नसेल, तर तुमचं कुठेतरी चुकत आहे हे तुम्ही समजावं आणि जाणून घ्यावं. कारण का? कारण जर आपण श्रवणाला जाऊन बघा 2 वेळची उपासना करून जर आपण वाईट संगतीमध्ये येत असू, तर मग त्याचा आपल्याला फायदा होईल का? कधीच होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की परमेश्वर असतो ना, दर वेळेला त्यांना वाटत असतं की माझ्या भक्तानं भक्ती करावी, अवगुण विचारांपासून दूर राहावं, सद्गुण विचारांचा पाया धरावा. समर्थांनी सांगितलंच आहे की जर तुमची भक्ती योग्य असेल, जर तुमची उपासना योग्य असेल, जर तुमचे कर्म व्यवस्थित असतील, तर स्वतः देव भक्ताच्या अधीन होत असतो. तुमच्या मनात जे जे काही आहे ना, ते सर्व काही परमेश्वराच्या कृपेने होत असतं. बघा जेणेकरून परमेश्वर तुम्हाला सांगत असतो तुला काय हवं आहे. प्रत्येक वेळेला प्रचिती येत असते, कारण हा अनुभव आहे ना तो स्वतःचा आहे. हा स्वतःचा अनुभव प्रत्येकाला सांगावा, शेअर करावा, तरच या भक्ती मार्गामध्ये रस निर्माण होईल. कारण का? कारण जोपर्यंत आपण आपले अनुभव दुसऱ्यांना सांगत नाही, तोपर्यंत त्याला समजेल का हा भक्तिमार्ग किती श्रेष्ठ आहे, या भक्तिमार्गामध्ये किती सुख आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर सेवा करायची असेल ना, तर घड्याळ पाहू नका, आणि जर सद्गुरूचे नामस्मरण करायचे असेल तर जागा कधीच पाहू नका. जिथे तुम्ही असाल तिथे जय सद्गुरू म्हणा, श्रीराम समर्थ म्हणा. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. बघा जो तुम्हाला मंत्र दिला असेल तो मंत्राचं नामस्मरण करायला सुरुवात करा. नामस्मरणाला कोणती जागा हवी असते का? असे अजिबात नसते. बघा मनुष्य कधी कधी म्हणतो की मला खूप कामं आहेत, मला वेळ मिळत नाही, कारण मला माझ्या कामावर जावं लागतं. पण जिथे सवड असेल ना, बघा जिथे आवड असेल तिथे सवड होते. म्हणजेच काय? म्हणजेच तुम्ही हे जे करताय, हे जीवनामध्ये जे तुम्ही जगत आहात, ते कशासाठी जगत आहात? सुखासाठीच ना. पण जो परमेश्वर आपल्याला हे सुख देतो त्याच्यासाठी काही करायचं नाही का? कधीतरी विचार करा. या गोष्टीचा जोपर्यंत आपण विचार करत नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होणार नाही. कारण पैसा करून कोणाचं भागलं आहे का? किती पैसा कमावला पाहिजे, माणूस श्रीमंत समजावा. बघा आपल्या आयुष्यामध्ये आता एकच प्रश्न निर्माण झाला आहे की माणसाने पैसा कमवायचा किती म्हणजे तो श्रीमंत होईल. बघा याचे फार छान उत्तर बघा संत तुकाराम महाराजांनी सुद्धा दिलेलं आहे. बघा नीतिधर्माचे आचरण ठेवता यावं. बघा लक्षात ठेवा, नीतिधर्माचं आचरण ठेवता यावं, मुळाबाळांचं रक्षण करता यावं, आईवडिलांची काळजी घेता यावी, अब्रूनं जगता यावं. इतका पैसा जवळ असला ना की तो मनुष्य श्रीमंत समजावा. पण आपल्या वाक्यप्रचारामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या या चित्रपटामध्ये ही व्याख्या आहे का? बघा नीतिधर्माचं आचरण, मुलाबाळांचं रक्षण, आईवडिलांची काळजी, अब्रूनं जगता यावं, आणि इतका पैसा असला की तो श्रीमंत माणूस आहे. पण आपल्या जीवनामध्ये मोठं घर पाहिजे, आलिशान बंगला पाहिजे, मोठमोठ्या गाड्या पाहिजेत, म्हणजेच आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण व्हावा असं आपल्याला वाटत असतं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे
की मनुष्याचं जीवन आहे ना, आयुष्यामध्ये तुम्ही कितीही पैसा कमवा, कितीही श्रीमंत व्हा, तरीसुद्धा या श्रीमंतीची हाव असते ना, माणसाला कधीच बघा जीवन चांगलं जगू देत नाही. बघा कितीही धनाढ्य माणूस असू द्या, तरी तो पैसा कमवण्यासाठी बघा एवढा प्रयत्न करत असतो ना, तो असा कधी विचार करत नाही की हे एवढे पैसे कमवलेले आहेत ना, हे माझ्या जीवनासाठी भरपूर आहेत. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवनामध्ये आपल्याला हे पैसा कमवायचा आहे, पण तो एवढासुद्धा कमवू नये की आपलं समाधान नावाचा पक्षी आहे ना, तो आपल्या जीवनातून बाहेर निघून जाईल आणि फक्त आपण पैशाकडे बघत बसू. माणसाला कधी पैसा खाता येतो का? जर पैसा खाऊन जर भूक होत असेल तर माणसाने पैसा भरपूर कमवायला हवा, पण पैशाने जर त्याची भूक भागत नसेल तर मग काय? याचं उत्तर समर्थांनी दिलेलं आहे. जर तुम्ही परमेश्वराची भक्ती का करावी, याचं उत्तर असं आहे की जर तुम्ही परमेश्वराची भक्ती केली ना, तुमच्या मनामध्ये विश्वास, श्रद्धा, भाव असेल तर तुमच्या मनासारखं सुद्धा व्हायला लागतं. म्हणजे काय? परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होऊ लागतो. आणि जेव्हा देव बघा तुमच्यावर, एखाद्या भक्तावर प्रसन्न होतात ना, अधीन होऊन जातात, तुमच्या मनामध्ये जे असेल ते घडायला लागतं, तेव्हा आपण म्हणतो की परमेश्वर माझ्यावर खूप कृपा करत आहे. पण तो कधी करतो? जेव्हा तुमचे कर्मश्रेष्ठ असतील, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये भक्ती निर्माण होईल, या वैखरीमध्ये श्रीराम निर्माण होईल, तेव्हाच हे सर्व घडेल ना. देव भक्तावर कसा अधीन होतो बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एक गरीब मुलगा असतो आणि तो अनाथ असतो. एके दिवशी तो मुलगा एका साधूंच्या आश्रमामध्ये जातो आणि म्हणतो, साधू महाराज, तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, सगळ्यांवर लक्ष ठेवता, सगळ्यांवर दया करता आणि माझं या जगामध्ये कोणीच नाही, मग मी या आश्रमामध्ये राहू शकतो का? बघा त्या मुलाचं बोलणं ऐकून साधू महाराज म्हणाले, बाळा तुझं नाव काय आहे? तो मुलगा म्हणाला, माझं काहीच नाव नाही, मला कुणी नावच ठेवलेलं नाही. तेव्हा साधू महाराजांनी त्या मुलाचं नाव भास्कर ठेवलं आणि म्हणाले, आजपासून तूच या आश्रमामध्ये राहायचं. त्या दिवसापासून भास्कर आश्रमामध्ये राहू लागला आणि आश्रमामध्ये काम करू लागला. त्या साधू महात्म्यांचं वय जेमतेम 80 वर्ष झालं होतं आणि एके दिवशी त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावलं आणि म्हणाले, मी तीर्थयात्रेवरती जाणार आहे, तुमच्यापैकी कोण कोण माझ्याबरोबर येणार आहे का? बघा सर्व मुलांना एकत्र केलं आणि कोण आश्रमामध्ये राहणार आहे. साधू महात्म्यांचं हे बोलणं ऐकून सगळे शिष्य एकवटले आणि म्हणाले, आम्ही तुमच्याबरोबर तीर्थयात्रेसाठी येत आहोत. कारण त्या शिष्यांना माहीत होतं की आश्रमामध्ये राहिलं तर आश्रमाची सगळी जबाबदारी त्यांच्यावर येईल आणि आश्रमातली कामंसुद्धा करावं लागतील आणि त्यांनाच करावं लागेल. त्यामुळं सर्वजण शिष्य होते ना, साधू महात्म्यांबरोबर तीर्थयात्रेसाठी जाण्यासाठी तयार झाले. आता साधू महात्मे विचारात पडले, कोणाला बरोबर घेऊन जायचं आणि कोणाला नाही घेऊन जायचं, कारण आश्रमात कोणाला तरी ठेवणं गरजेचं होतं. संत महात्मे आणि शिष्यांचं बोलणं ऐकून भास्कर ऐकत होता आणि भास्कर साधू महात्म्यांजवळ आला आणि म्हणाला, जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मी इथेच आश्रमात राहतो. तेव्हा साधू महात्मे म्हणाले, ठीक आहे, पण तुला काम करावं लागेल, आश्रमातली साफसफाई करावी लागेल, सर्व काही आश्रम आहे ना व्यवस्थित ठेवावं लागेल, पण देवाच्या सेवेत काही कमी पडता कामा नये. भास्कर साधू महात्म्यांना म्हणाला, मला तर देवाची सेवा करता येत नाही, तुम्ही सांगा की देवाची सेवा कशी करतात, मग मी करेल, तुम्ही सांगाल ते मी ऐकेल. साधू महात्मा भास्करला आपल्याबरोबर मंदिरामध्ये घेऊन जातात आणि मंदिरात श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान होते आणि साधू महात्म्यांनी त्या बालक भास्करला देवाची सेवा कशी करतात ते सर्व काही शिकवतात. आणि भास्कर साधू महात्म्यांना म्हणाला, बाबा माझं यांच्याशी नातं काय आहे ते तरी मला सांगा,
कारण नातं माहीत झालं ना तर सेवा करायलाही आनंद येईल. बघा किती सुंदर प्रश्न त्या भास्करने साधू महात्म्यांना विचारला. साधू महात्मे भास्करला म्हणाले, तू म्हणत होतास ना या जगात तुझं कोणीच नाही, तर आजपासून प्रभू राम आणि माता सीता तुझे माता पिता आहेत. आणि भास्करने बाजूला उभ्या असलेल्या लक्ष्मणाकडे पाहून म्हणाला, आणि बाबा हे जवळ उभे आहेत ते कोण आहेत बघा. आणि साधू म्हणाले, हे तुझे काका आहेत. आणि हनुमानासाठी म्हणाले, तो तुझा मोठा भाऊ आहे. भास्करने सगळं समजून घेतलं होतं. तो आता त्यांच्या सेवेमध्ये लागला होता. आणि साधू महात्मे त्यांच्या शिष्यांबरोबर तीर्थयात्रेवरती निघून गेले होते. आज देवाची सेवा करण्याचा पहिला दिवस होता. आणि भास्कर सकाळी सकाळी लवकर उठला आणि आंघोळ करून भिक्षा घेऊन आला. आणि भिक्षामध्ये मिळालेल्या तांदळाची त्याने खीर बनवली. मग देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मंदिरामध्ये येतो. आणि भास्करने श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानासमोर एक एक केळाचं पान ठेवून त्यावरती खिरीचा नैवेद्य ठेवतो आणि म्हणतो, पहिल्यांदा तुम्ही खा, नंतर मी खाईल. भास्करला वाटलं की खरंच देव त्याच्यासमोर बसून खीर खाऊ खातील. पण खूप वेळ झाला, खीर तशीच्या तशीच होती. तेव्हा बाळक भास्करने विचार केला की नवीन नवीन नातं आहे, त्यामुळे देवाला लाज वाटत आहे. आणि भास्करने पडदा लावला आणि नंतर उघडून पाहिलं, पण खीर तशीच्या तशीच पडून होती. आता भास्करला रडू येऊ लागलं होतं की माझ्याकडून देवाच्या सेवेमध्ये काहीतरी चूक झाली असावी, म्हणून देव खीर खात नाहीत. आणि जर देवाने खीर नाही खाल्ली ना तर मी सुद्धा कसा खाणार, आणि मी तर भुकेने मरून जाईल. त्यापेक्षा मी टेकडीवर जाऊन स्वतःच मरून जातो. बघा, भास्कर टेकडीच्या दिशेने निघाला. आणि भास्कर टेकडीच्या दिशेने मरण्यासाठी निघाला होता. तेव्हा प्रभू राम हनुमानाला म्हणाले, हे हनुमाना, जाऊन त्या बालकाला घेऊन या आणि त्या बालकाला म्हणा की आम्ही खीर खाण्यासाठी तयार आहोत. हनुमान टेकडीच्या दिशेने जातात आणि भास्कर उडी मारणारच होता की हनुमान त्याला पाठीमागून पकडतात आणि म्हणतात, तू हे काय करत आहेस. तेव्हा भास्कर म्हणाला, तुम्ही कोण आहात. हनुमान म्हणाले, मी तुझा भाऊ आहे. एवढ्या लवकर विसरलास. भास्कर म्हणतो, आता आला आहात ना, एवढ्या वेळापासून मी खीर खाण्यासाठी बोलवत होतो, तेव्हा कुठे होता. तेव्हा हनुमान म्हणाले, पिताश्रींचा आदेश आहे, आता आपण सगळे एकत्र बसून खीर खाणार आहोत. भास्कर हनुमानजी बरोबर आश्रमात येतो. मग प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण आणि हनुमान साक्षात बसून खीर खाऊ लागतात. आता अशा प्रकारे भास्कर रोज त्यांची सेवा करत होता आणि रोज त्यांच्याबरोबर खीरसुद्धा खात होता. भास्कर देवाची सेवा करत होता. त्याला 15 दिवस होऊन गेले होते. एक दिवस भास्कर विचार करू लागला, कोणतेही आईवडील आपलं घरचं काम तर करतात, पण माझ्या आईवडील तर काहीच काम करत नाहीत, फक्त खीर खायचं काम करतात. असं कसं चालेल. भास्कर असा विचार करून बघा मंदिरामध्ये जातो आणि म्हणतो, पिताश्री, मला काही बोलायचं आहे. प्रभू राम म्हणाले, बोल बेटा, काय झालं. भास्कर म्हणाला, आतापासून मी एकटा काम करणार नाही, तुम्हाला सर्वांना काम करावं लागेल. तुम्ही तर फक्त खीर खाता आणि मी एकटाच काम करत असतो. आतापासून असं होणार नाही. प्रभू राम म्हणाले, बोल बेटा, आम्हाला काय काम करावं लागेल. पुढे भास्कर म्हणाला, आता माता सीता आजपासून खीर बनवेल आणि काका लक्ष्मण भिक्षा मागण्यासाठी जातील आणि भाऊ हनुमानाला जंगलातून लाकडं तोडून आणावी लागतील आणि पिताश्री प्रभू राम, तुम्ही पाणी भरायचं आहे. सगळेजण म्हणाले, ठीक आहे. सगळेजण एकत्र मिळून काम करू लागले आणि एका कुटुंबाप्रमाणे राहू लागले. एके दिवशी साधू महात्मे तीर्थयात्रेवरून परत आले आणि सरळ मंदिरातच गेले आणि पाहतात तर काय, मंदिरामधल्या देवांच्या मूर्त्या गायब होत्या. साधू महात्मे विचार करू लागले की भास्करने देवाच्या मूर्त्या विकून टाकल्या आहेत.
त्या साधूने भास्करला बोलावलं आणि विचारलं, देव कुठे आहेत? भास्कर पण आकडतच म्हणाला, मला काय माहीत, असतील स्वयंपाकघरामध्ये काहीतरी काम करत. साधू म्हणाले, तू हे काय बोलत आहेस? भास्कर म्हणाला, बाबा मी खरं बोलत आहे. जेव्हा तुम्ही तीर्थयात्रेला गेला ना तेव्हापासून हे चौघेही कामाला लागले आहेत. साधू महात्मे पळत स्वयंपाकघरामध्ये जातात. त्यांनी सीतामाताची एक झलक पाहिली. सीतामाता खीर बनवत होती. प्रभुराम पाणी भरत होते आणि काही क्षणातच ते गायब होऊन मंदिरामध्ये विराजमान होतात. साधू महात्मा भास्कर जवळ बघा जातात आणि म्हणाले, आज तू मला माझ्या देवाचं दर्शन दिलंस, तू धन्य आहेस. असं म्हणत साधू महाराजांनी रडत रडत भास्करचे पाय पकडतात. बघा या कथेचं तात्पर्य काय? समर्थांनी सांगितलेलं आहे की देव तर दर्शन देण्यासाठी तयारच असतो, फक्त भास्कर सारखा भक्त असायला हवा. म्हणून तुम्ही विचार करा, जीवनामध्ये तुमच्या कितीही संकट येऊ द्या, कितीही दुःख निर्माण होऊ द्या, पण जर तुमची देवावर श्रद्धा असेल ना, देवावर विश्वास असेल, बघा परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठी पुस्तकं वाचावी लागतात का? अजिबात नाही. तुमची ही साधी सोपी भक्ती आहे ना, या समर्थांनी जी प्रत्येक भक्ताला बघा ज्याला वाचतासुद्धा येत नाही त्याने सुद्धा ही भक्ती करावी. आणि बघा परमेश्वर असतो ना, हा बघा भक्तीचा बुकेळलेला असतो. तुम्ही किती मोठे विद्वान आहात ते कधीच पाहत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की भक्ती एवढी श्रेष्ठ का आहे. तुम्ही जर विचार केला ना, जर भिकाऱ्याला सुद्धा परमेश्वर प्रसन्न होतो, कारण परमेश्वर असतो ना, ती तुमची भक्ती पाहत असतो, तुमचं प्रेम पाहत असतो. परमेश्वराला तुम्ही बघा किती मोठमोठ्या गळ्यामध्ये हार घालता, किती सोन्याचे वेश परिधान करता, याला परमेश्वर कधीच महत्त्व देत नाही. पण तुमच्या घराजवळ आलेले 2 गरीब माणसं बघा प्राणीमात्रांवर दया करावी, तेच खरं पुण्य आहे. म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक मनुष्याने सर्व काही विसरलं तरी चालेल, पण ही गोष्ट कधीच विसरू नका. जीवनामध्ये पैसा जरी तुमच्या किती जरी आला ना तरी कधीच उन्मत्त होऊ नका. कारण 100 पोरांचा बाप होता आणि भारताचा सम्राट धृतराष्ट्र होता, पण त्याला अरण्यामध्ये कुत्र्यासारखा जळून मारावं लागलं. कारण बघा, आणि दुसरीकडे बघा, आणि ज्या तुकोबा रायांच्या घरात बसायला साधं पोतंसुद्धा नव्हतं, त्यांना घ्यायला विमान घेऊन जगाचा बाप आला होता. हे शाश्वत प्रत्येकाला मान्य करावं लागेल. म्हणजे पैसा हे सर्वस्व नाही. जोपर्यंत तुम्ही हे ग्रंथ वाचत नाही ना, जोपर्यंत तुम्हाला हे समजत नाही, तोपर्यंत या जीवनाची अधोगती कधीच संपणार नाही. आणि आता नवीन पर्व सुरू होणार आहे. जरी तुमच्याकडे पैसा भरपूर असेल, पैसा तुमच्याकडे एवढा असेल ना, घरात ठेवायला जागा नसेल, पण तरीसुद्धा तुम्ही दुःखामध्ये बुडाले जाऊ शकता. दुःख तुमचं साथ कधीच सोडणार नाही. पण त्याला जर एक उपाय आहे ना, तो म्हणजे भक्ती मार्ग. समर्थांनी सांगितलेली साधी सोपी भक्ती जी कोणीही करावी, पण मनुष्य मात्र पैशाच्या मागे करून आपल्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत आहे. पैसा हे सर्वस्व नव्हे, कधीच असू शकणार नाही. अगोदरसुद्धा नव्हतं आणि आता सुद्धा सर्वस्व नाही आहे. म्हणून आयुष्यामध्ये वेळ कोणतीही येवो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मन कधीच विचलित होऊन न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. वाईट परिस्थिती कायम कधीच राहत नाही आणि वाईटानंतर चांगले दिवस नक्कीच येत असतात. जीवनामध्ये सतत लाभच होईल असं नाही. काही वेळा नुकसानही सहन करावं लागेल, पण चांगल्या दिवसामध्ये उन्मत्त होऊ नका आणि वाईट दिवसामध्ये खचूनसुद्धा जाऊ नका. कारण जोपर्यंत भगवंत आपल्या सोबत आहे ना, तोपर्यंत सर्व काही व्यवस्थित होईल. आणि जेव्हा भगवंत आपली पाठ राखण सोडून जाईल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अधोगतीला सुरुवात होणार आहे. म्हणून हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळवलेले धनाचे पोट बनावे. कारण हरामाच्या पैशातून कमवलेले श्रीमंती असते,
ती माणसाला पूर्णत्वास कधीच नेत नाही, ती कधीच चांगले जीवन जगू देत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, म्हणून पैसा आला म्हणून तुम्ही सुखी व्हाल का? असं कधीच होणार नाही. म्हणून तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमावलं तर त्याचं फळसुद्धा तेवढंच ताकदीनं भोगावं लागेल. म्हणून चुकीच्या मार्गाने कोणतीही संपत्ती कमवू नका. तुम्ही विचार कराल की मी चुकीच्या मार्गाने संपत्ती कमवून नंतर पुण्य कमवेल, पण ते कधीच होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत हे जीवन आहे ना, जे कसं श्रेष्ठ बनवायचं हे आपण भक्ती मार्गामध्ये लागून आपल्या जीवनाचं सार्थक करूया. जे जीवनामध्ये तुमचे दुश्मन आहेत त्यांना मैत्रीमध्ये परिवर्तन करा, कारण जीवनामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये भक्ती निर्माण होईल ना, तेव्हा तुमचे दुश्मनसुद्धा तुमचे मित्र होऊन जातील. कारण या वैखरीमध्ये श्रीराम नावाची जादू निर्माण होईल. आणि जेव्हा वैखरीमध्ये श्रीराम नावाची ही जादू असेल ना, तेव्हा सर्वत्र प्रेम पसरवलं जाईल. सर्वत्र प्रेमाचा बघा प्रेम निर्माण होईल. आणि जेव्हा प्रेम निर्माण होतं ना, तेव्हा दुश्मनी राहते का? कधीच राहत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करू नका, तेव्हा स्वतःच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होणार नाही. दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका, तेव्हा स्वतःचं जीवनसुद्धा सुंदर होईल. म्हणजेच या जगामध्ये सर्व नश्वर आहे, एक ना एक दिवस सर्व काही सोडून जावं लागणार आहे. म्हणून इथून काही न्यायचं नाही, तर मग हा खटाटोप कशासाठी चालला आहे? जोपर्यंत या गोष्टीचं आपल्याला माहीत होत नाही, जोपर्यंत या गोष्टीचं उलगडा आपल्याला होत नाही ना, तोपर्यंत या जीवनामध्ये आपण दुश्मन आपल्याला दुश्मन निर्माणच होत राहतील. म्हणून जेव्हा तुम्हाला कळेल की मला एकट्यालाच जावं लागणार आहे, मी काहीच घेऊन जाणार नाही, फक्त कर्म माझ्यासोबत राहणार आहेत, तेव्हा तुमच्या खऱ्या भक्तिमार्गाला प्रारंभ होईल. तुमच्या जीवनामध्ये खरा भक्तिमार्ग निर्माण होईल आणि तेव्हाच श्रीराम जागृत होतील. तेव्हाच तुमच्या वैखरीमध्ये श्रीराम निर्मित बोल निर्माण होतील आणि पूर्ण जगामध्ये प्रेम निर्माण होईल. तरच आपण हे भक्ती केल्याचा फायदा आहे ना, की नुसतंच आपण भक्ती करायची. भक्ती बघा, कामावर जायचं, जेव्हा हप्त्यातून एकदा श्रवण करायला जायचं, एका कानातून ऐकायचं, दुसऱ्या कानातून सोडून द्यायचं, हे किती दिवस चालायचं? जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये जर आपण ऊर्जाच निर्माण केली नाही, हे सामर्थ्यच निर्माण केलं नाही, तर असे किती दिवस आपण घालवायचे? कधीतरी विचार करा. आणि जोपर्यंत या गोष्टीचा जोपर्यंत आपण विचार करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपण कितीही वर्ष भक्ती केली, कितीही वर्ष उपासना केल्या, तरीसुद्धा आहे तेच, आपली परिस्थिती बदलत नाही, मग त्याचा काही फायदा आहे का? म्हणून जोपर्यंत आपण दुसऱ्याला कमी लेखतो ना, तोपर्यंत आपण भक्ती व्यवस्थित करत नाही असं समजून जावं. जोपर्यंत आपण दुसऱ्याचं चांगलं पाहता येत नाही, तोपर्यंत आपण आपली उपासना कुठेतरी कमी पडते, आपण भक्तिमार्गामध्ये कुठेतरी कमी पडतो. बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याचा आपण जर विचार करायला लागलो ना, तर आपल्या जीवनामध्ये किती कमी आहे ना, ते आपल्याला लगेच समजून जाईल. पण असा हा विचार मनुष्य करतो का? बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, ह्या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जोपर्यंत आपल्याला दुसरं चांगलं बघता येत नाही, दुसऱ्याचं भलं झालेलं बघता येत नाही ना, तोपर्यंत आपण भक्ती करून काहीच फायदा नाही. जोपर्यंत दुसऱ्याचं बघा चांगलं झालेलं, दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण जर आनंद निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत आपण या भक्तिमार्गामध्ये कमी पडत आहोत, आपण समजून जावं. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा आपल्या या बोलण्यातून दुसऱ्याच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होईल, ही भावना जागृत होईल, जेव्हा या 3 गोष्टी जेव्हा घडतील ना, तेव्हा तुम्ही समजून जा, तुमच्या जीवनामध्ये प्रचिती यायला सुरुवात होईल. तुमच्या जीवनामध्ये श्रीराम समर्थांचा प्रारंभ होऊन जाईल, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. बघा, कधीकधी 10-10, 20-20 वर्ष भक्तिमार्गामध्ये असलेले काही बघा मंडळी आहेत, काही माऊली आहेत, बघा असं म्हणत असतात,
10-10, 20-20 वर्ष भक्तिमार्गामध्ये असूनसुद्धा बघा त्यांना प्रचिती येत नाही. त्याचं कारण काय? कारण त्याची वैखरीमध्ये प्रेम नाही, दुसऱ्याला जिंकण्याची भावना नाही. कधी कुणाशी भेटले ना, शिवीगाळ त्यांच्या वैखरीमध्ये असते, तर त्या वैखरीमध्ये परमेश्वर नांदेल का? भगवंत राहील का? कधीतरी या गोष्टीचा विचार करा. आणि जोपर्यंत विचार करत नाही ना, तोपर्यंत ही अधोगती कधीच थांबणार नाही. नुसता देवदेव करून होत नाही, तर ते करावासुद्धा लागतं. या मनामध्ये निर्माण करावं लागतं. आणि जोपर्यंत श्रीराम समर्थ या वैखरीमध्ये निर्माण होत नाही, जागृत होत नाही, तोपर्यंत कितीही वर्ष भक्ती केली तरी त्याचा काहीच फायदा नाही. जय जय रघुवीर समर्थ.